त्या जंगलात एक गरुड राहत होता. तो खूप ताकदवान आणि शूर होता. त्याचे पंख सूर्याच्या प्रकाशात चमकत आणि उडताना जणू आकाशाला फाडून टाकायचा. पण त्याला एक गोष्ट खूप खटकायची. त्याला डोंगराच्या पलीकडचे आकाश पाहायचे होते. डोंगर खूप उंच आणि मोठा होता, त्यामुळे डोंगर पार करणे त्याला अशक्य वाटायचे. एक दिवस गरुडाने ठरवले, मी डोंगर पार करीन आणि त्या आकाशाचे दर्शन घेईन. पण डोंगराजवळचे पक्षी त्याला असंच म्हणाले, तू कधी तू कधीच इतका उंच उडू शकणार नाहीस. हा डोंगर पार करणे खूप कठीण आहे. गरुडाला हे बोलणे खूप दुखावले, पण त्याचा निर्धार पक्का होता. तो उडू लागला, पण वाऱ्याच्या जोराने खाली ढकलला गेला. झाडांच्या फांद्या त्याला अडथळा आणायच्या आणि पंख दुखायला लागले. तो खूप वेळा खाली पडला, पण त्याने हार मानली नाही. रोज तो उडायचा आणि थोडी उंची गाठायचा. हळूहळू त्याची ताकद वाढत गेली. शेवटी एका दिवसाने तो डोंगराच्या शिखरावर पोहोचला. पलीकडचे आकाश अतिशय सुंदर आणि विशाल दिसत होते. गरुडाला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले होते. त्याला कळाले की डोंगर पार करणे कठीण होते, पण चिकाटीने आणि धैर्याने ते शक्य झाले. यात एक गोष्ट शिकली पाहिजे. गरुडाने शिकविले की जीवनात कितीही मोठा अडथळा असला तरी प्रयत्न आणि मेहनतीने आपण त्यावर मात करू शकतो. कधी हार मानू नका, कारण प्रत्येक संकट मागे एक सुंदर भविष्य लपलेलं असते.